जाते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी ही व्यूहरचना आखली गेली. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या सीमारेषेवरती 2 षटक तयार. पहिला चेंडू उंची दिली जाते, क्षेत्ररक्षक धावले जात आहेत, संधी आहे आणि इथं संधी गमावली जाते. झेल घेत असताना झेल सोडला जातोय. ऋषिकेशला पहिलं जीवदान भेटलं जातंय. एक आक्रमक फलंदाज कोणती टीम कडून, पण आज त्याला इथं जीवदान दिलं जातंय. मंगेशने अचूक टप्प्याची गोलंदाजी जरूर केली, संधी गमावली जाते, जीवदान दिलं जातंय. निश्वास सोडला जाईल ऋषिकेश साठी, कारण ऋषिकेश हा महत्वाचा फलंदाज आहे. कोणत्याही क्षणाला ही धावसंख्या जमू शकतो. ऋषिकेश आणि जीवनची जोडी, जीवन तयार होईल. चला जाऊया. जवळवाडी टीम कडून मॅन ऑफ द मॅच समानकरी असेल. संदीप मोरे. आपण या मॅचचा अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्या टीमला 2 विजय प्राप्त करण्यासाठी एक मोलाचं सहकार्य, मोलाची फलंदाजी आणि गोलंदाजी राहिली आणि या जीवावरती आपल्याला सामनावीरचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये दिला जातो. आपण मंचावरती यायचा आहे संदीप मोरे. जाऊया मॅच कडे. चौकार आलाय. या चौकाराच्या सहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली. किती झाला? 5 आकडे होती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. मंगेश पुन्हा एकदा तयार होतोय जीवनसाठी. यावेळीही चांगला फ्लिक केलाय, चेंडूला पाठवून दिलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये. पण आपण जर पाहिलं तर असं वाटत होतं, पण क्षेत्र निवडलंय घोषित क्षेत्र. एक सिंगल धाव ऍड केली जाईल. जीवनचा फटका जर आपण पाहिला तर उत्तम होता, पण क्षेत्र जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र आहे. आणखीन प्रयत्न, इथं संधी आहे आणि आणखीन एक झेल जीवनचा सोडला जातोय. म्हणजे दोन्ही खेळाडूंना इथं जीवदान दिलं जातंय. दीपक शिर्के तिथपर्यंत पोहोचला. लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षणासाठी होता, बराच वेळ हातामध्ये होता, चेंडूवरती नजर होती, पण झेल घेत असताना थोडीशी चूक झाली, झेल सुटला, जीवदान भेटलं जातंय. दोन्हीही जखमी वाघ मैदानामध्ये आहेत. एका साईडला जीवन, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ऋषिकेश. यावेळी प्रयत्न केला, फटका खेळला, क्षेत्ररक्षक धावधाव येईल तिथपर्यंत प्रयत्न करत असताना चेंडू निघून चाललाय हाताला चाटवून. 4 धावांसाठी येतोय हा आणखीन एक चौकार. या डीजे मास्टर. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर टी शर्ट देऊन गुणगौरव करायचा आहे. या स्पर्धेसाठी सामनावीरसाठी अमोल शिर्के यांच्या वतीनं हे सामनावीरचे टी शर्ट देण्यात आले. षटक क्रमांक 2 साठी गणेश शिर्के, एक टॅलेंटेड गोलंदाज मस्वे टीम कडून षटक क्रमांक 2 साठी आलाय. कमी गतीचा चेंडू, पुन्हा एकदा संधी, इथं क्षेत्ररक्षक धावला जातोय, प्रयत्न केला जाईल पण अपयश येत आहे, कारण की खूप क्षेत्ररक्षकाने मेहनत घेतली होती तिथपर्यंत जाण्यासाठी. पण यावेळी चेंडूनं सीमा रेषा ओलांडली गेली. आलाय तो आणखीन एक दिमागदार चौकार. मॅन ऑफ द मॅच समानकरी संदीप मोरे. आज एक लेजंड खेळाडू आज आपल्या टीम साठी धावून आला. एक मोठी धावसंख्या आणि ऑलराऊंडर भूमिका बजावली गेली. ती गोलंदाज आणि फलंदाजी या जीवावरती जवळवाडी टीमनं 2 सामने जिंकलेत आणि पुढे वाट बघणार आहेत यामधून कोणता संघ येईल ती. आणखीन एक प्रयत्न, बॅटची एज आहे पण आणखीन एक झेल सुटला जातोय. डायरेक्ट एस्टेवरती थ्रो फेकला गेला आणि इथं फलंदाज ऋषिकेश बाद होऊन परतला जाईल धावची त्या स्वरूपात. या डीजे
गोलबाला कालच्या सत्रामध्ये राहिला होता, पण आज सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर भालेगावचा हा खेळाडू भरत सनस याच्या बॅट मधून दिमागदार 2 अर्धशतक या मॅच मध्ये आलेत. काय खेळी केली या खेळाडूनं, अप्रतिम खेळी या मैदानावरती. बोलबाला राहिला गेला, हार्ड लक बॅड लक, मॅच हातामधून निसटली गेली, पण शेवटच्या षटकामध्ये जो त्याने खेळी केली, धावसंख्या जमवली गेली, एक चेंडू त्याच्यामधून निघून चालला. जर त्यानं मोठी आक्रमक पारी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, कौतुक असेल भरत सनस याचं. जाऊया मॅचकडे. आणखीन एक प्रहार चढवलाय, आल्या पावली एक मोठा फटका खेळण्याचा विचार केला जातोय, आणि जर आपण पाहिलं तर रोशनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. अपसंपाच्या बाहेर जाणारा यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता. इथं निर्धाव आलाय, म्हणजे हुशारीनं गोलंदाजी केली जाते गणेश शिर्केकडून. षटकार आला, त्याच्यानंतर एक कमबॅक करण्याचा प्रयत्न. 007 जर्सी नंबर गणेश शिर्के गोलंदाजीसाठी तयार झालाय. आणखीन एक प्रयत्न असफल ठरतोय आणि आपलं वर्चस्व राखलं जातंय गोलंदाजीमध्ये. येणारे दोन्ही चेंडू हे डट हाताळले जात आहेत. एक टॅलेंट आहे या खेळाडूकडं, आणि त्या पद्धतीनं आपल्या टीमसाठी एक अप्रतिम गोलंदाजी केली जाते. आज जर आपण पाहिलं तर 2025चा सीझन या गोलंदाजानं एक निर्धाव षटक हाताळलं होतं. आणखीन एक प्रयत्न समोरच्या टीममध्ये खेळला जातोय, क्षेत्ररक्षक धावला जाईल तोपर्यंत चेंडू निघून चाललाय. सर 4 धावांसाठी आलाय तो दिमागदार चौकार. कारण ती कुडाळ टीमनं जर आपण पाहिलं तर 26 धावसंख्या ही जमवल्या. आता षटक क्रमांक 3 साठी कोणाचा पर्याय निवडला जाईल? विशाल या गोलंदाजाचा पर्याय निवडलाय. उंचपुरा खेळाडू आहे. आज जर आपण पाहिलं तर मस्वे टीम कडून षटक क्रमांक 3 या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाते. आता क्षेत्ररक्षण खुलं असणार आहे. काही बंधनं होती, त्या बंधनातून आता मुक्त केलं जाईल. 2 षटकं म्हणजे पॉवर प्लेची षटकं होती. या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर रोशन हा 4 चेंडूचा खेळ करत 10 आकड्यावरती खेळतोय, तर जीवन 4 चेंडूचा खेळ करत 11 आकड्यावरती खेळतोय. जीवन हा महत्वाचा फलंदाज आहे. कर्दी टीम कडून गोलंदाज निघतोय. आपटलेला चेंडू त्यावरती आडव्या बॅटनं प्रहार चढवला आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि त्याच दिमागात हा झेल पकडला जातोय. फलंदाज होईल बाद. जीवनची खेळी संपुष्टात. खेळाडूंना विकेटचं पतन झाल्यानंतर जाऊया मॅचकडे. आता रामदास निकम हा मैदानामध्ये उतरला जातोय. आता 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाला आला. जीवन आक्रमक पारी खेळत असताना बाद होऊन परतलाय. संधी भेटली ती गोलंदाज विशाल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा विशाल आपल्या गोलंदाजीसाठी लयमध्ये निघून चाललाय. आपल्या रनवेवरून येणारा चेंडू रामदाससाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला संधी आहे. मंगेश शिर्के तिथपर्यंत पोहोचला. मंगेश आहे तिथं झेल सुटणार नाही. झेल पकडला जातोय. आणखीन खेळाडूची इथं खेळ संपूर्ण येते. रामदास परतला जाईल. आणखीन एक स्पर्धेमधील तिसरी हॅट्रिक जर विशालनं घेतली तर संतोष गायकवाड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे विशालसाठी. गोलंदाज निघतोय आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर संदीप निकम मैदानामध्ये आलाय.
हा हॅट्रिकचा चेंडू घेऊन निघतोय हा विशाल. आणि त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल धाव घेतली निकम संदीप यांनी. सिंगलच्या साह्यानं जर पाहिलं तर धावसंख्या 27 आकडेवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या थोडीशी थांबली गेली. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय. फटका खेळला, गॅप सोडला, क्षेत्ररक्षक धावला जाईल पण चेंडू निघून चालला आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आला. गणेश चेंडूची फेकी केली जाते पण 2 धावा रोखू शकला नाही. 2 धावसंख्या आले. एस्टेनच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर दीपक शिर्के. पुन्हा एकदा विशाल निघतोय आपल्या रनवेवरून. पुढे आलाय पण हा महत्वाचा चेंडू ठरला जाईल. विशाल याचा अचूक टप्प्याची गोलंदाजी राहिली. महत्वाचे 2 फलंदाज बाद होऊन परतलेत. षटक क्रमांक 3 जर पाहिलं तर विशाल या गोलंदाजाच्या नावावरती या गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. आणखीन एक प्रयत्न असफल ठरला जातोय आणि फलंदाज या षटकामधील 3रा फलंदाज बाद केला जातोय. ओव्हर हॅट्रिक केली जाते विशाल कडून. काय गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक 3 साठी या विशालचा विचार केला गेला आणि विशालनं अचूक टप्प्याची गोलंदाजी नियंत्रण राखलं गेलं आणि समोरच्या टीमवरती मोठा दबाव तंत्र आखला गेला. या कर्णधारानं साजिशाशी विचारपूर्वक गोलंदाज निवडला गेला आणि विशालचा बोलबाला राहिलाय. काय गोलंदाजी केली. 4 फलंदाज या स्पीडअप घ्या फलंदाज. आणि YouTube लाईव्ह बघतोय आपण. SC लाईव्ह आपल्याला एक प्रक्षेपण लाभले गेले. सर्वांना विनंती असेल या YouTubeला आपण सबस्क्राईब करायचं आहे. आणि हे लाईव्ह जर आपण पाहिलं ना तर अचूक क्षणचित्र टिपली जात आहेत. मैदानाचा खडनकडा, मैदानाचं गवत ना गवत हे टिपलं जात आहे. दीपक शिर्के आणि हर्षद शिर्के यांचं इथं आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही सहर्ष स्वागत. जननी देवी चषक 2025 स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालंय. या षटकारानं स्वागत केलं जाईल. षटकाराच्या साह्यानं जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आल्या पावली एक मोठा षटकार खेचला गेला अक्षय यांनी. आणि धावसंख्येचा विचार रोशननं आक्रमक पारी केली जाते. आणि हा महत्वाचा झेल पकडला जाईल. गणेश शिर्के याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला गेलाय आणि रोशन याची खेळी संपुष्टात आले. देऊया डीजेला संधी. जवळ धबलकावरती 5वा फलंदाज बाद होऊन परतलाय. 35 आकड्यावरती गोलंदाज जर आपण पाहिलं तर मंगेश शिर्के. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये 2 वेळा संधी आली होती, 2 पण ती गमावली. 3 वेळा जीवदान दिलं होतं पण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर विशाल याचं कौतुक केलं जाईल. 35 धावसंख्या 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. फुलटा चेंडू लेग स्टंपाच्या बाहेरून जाणारा पंच वळलेत आणि दंडित केलेल्या गोलंदाज मंगेशाला अतिरिक्त चेंडू +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील आणि धावसंख्या ही 37 आकड्यावरती 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावरती. मंगेश वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय आपल्या टीमसाठी. हा प्रयत्न राहील सिंगल धावेसाठी. काही की महत्वाचे फलंदाज परतले. जबाबदारी आली या 2 फलंदाजांवरती. राज आणि अक्षय ही जोडी आता जबाबदारी घेतली आणि त्या पद्धतीने धावसंख्या जमवली जाते. प्रयत्न राहिलाय, फटका खेळलाय. दीपक आहे, आता चूक केली नाही. आणखीन एक विकेटचं पतन केलं जात आहे. मंगेशच्या खात्यामध्ये हे विकेट जात आहे. देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी.
मंगेश शिर्के आणि म्हणजे आणखीन एकदा डीजेला संधी दिली जाते. किलया 7वा फलंदाज बांधून परतलाय आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन निघेल मंगेश शिर्के. आता नवीन फलंदाज शेखर मैदानामध्ये उतरले. शेखर आणि अक्षय या दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी आता येऊन थांबल्या. आकाश न स्ट्राईकला अजून उभा आहे. त्यानं जर आपण पाहिलं तर एका चेंडूचा सामना केला होता, 2 धावसंख्या ही जमवल्या आणि आता शेखर लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये उतरलेत. पुढे मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू डॉट चाललाय. ऑफ स्टंपाच्या बाहेरून जाणारा हा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला गेलाय. मंगेश याचं षटक समाप्त केलं जाते. 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर त्यामध्ये मंगेशनं 3 फलंदाजांना बाद केल्या आणि 20 धावसंख्या ही मंगेशनं खर्च केल्या. म्हणजे महत्वाची गोलंदाजी राहिली 2 षटकं हाताळत असताना. विशालचंही कौतुक करावं लागेल, त्यानं 3 महत्वाचे मोहरे टिपले गेले या षटकामध्ये. गणेश शिर्केचंही षटक उत्तम राहिलं गेलं, त्यानेही दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळलं गेलं. आता शेवटचं षटक. चला स्पीडअप घ्या मस्वे टीम, जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा गोलंदाज कोण असेल त्याला फक्त आमंत्रित करायचं आहे आणि आपल्याला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. आयोजकांकडून ही सूचना येते आपल्याला की आपण लगेच थोडे क्षेत्ररक्षण सजवून घ्या, नाही तर आपल्याला पेनल्टी लागेल. संपूर्ण जेवणाची सोय आजच्या दिवस करावी लागेल आपल्याला. चला स्पीडअप घ्या. आता शेवटचं षटक गोलंदाज आलाय राजेश. उत्तम झेल पकडला होता आणि मॅचचा टर्निंग पॉइंट ठरवणारा हा क्षेत्ररक्षक, त्याला आता गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. राजेश शेवटच्या षटकासाठी आलाय. दोन्हीही फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आहेत. आकाश खेळत असताना हा डॉट चेंडू आलाय. सकारात्मक चेंडू जर आपण पाहिलं तर राजेश यांनी हाताळलाय. उत्तम चेंडू म्हणावं लागेल. डॉट बॉलनं सुरुवात जरूर केली. धावसंख्या 37 आकड्यावरती आहे. एज आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर घोषित क्षेत्रामध्ये हा चेंडू जाऊन थांबलाय. आणखीन एक सिंगल धाव. आकडे जर आपण पाहिले होते तर 7-7 आकडे बघायला भेटले जाते होते. म्हणजे 37 धावसंख्या आणि 7 विकेट होते, पण आणखीन एक धाव ऍड केली जाईल. 38 धावसंख्या धावफलकीवरती येत्या. अजून जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिंगल धाव घेतली जाते. 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव. चला याच्यानंतरची मॅच एसीसी आंबेघर ब टीम आपण सज्ज राहा टॉससाठी आणि वळंजवाडी या दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं टॉससाठी. आणखीन एक प्रयत्न. मिडॉपचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला पण एकेरी धाव इथं वाचवू शकला नाही. एक सिंगल धाव आणखीन घेतली जाते. धावसंख्येमध्ये बदल केला जाईल. धावसंख्या 39च्या आकड्यावरती जाऊन पोहोचली. राजेशचंही कौतुक करावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केल्या, महत्वाची गोलंदाजी राहिली. 3 चेंडू आणि 2 धावसंख्या ही खर्च केल्या. आणखीन एक डॉट पण यष्टी रक्षकाकडून चूक झाली. एक बाईच्या स्वरूपात डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव भेटली जाते. एक धावा खर्च केले जात आहेत. यष्टी रक्षकाकडून ही चूक झाली. धावसंख्या 41च्या आकड्यावरती. फुलटा चेंडूवरती प्रहार चढवलाय आकाशनं आणि महत्वाच्या क्षणाला आलेला हा चौकारानं स्वागत केलं आणि षटकार घोषित केला. इथं पंचांनी कौतुक केलं जाईल फलंदाज आकाशाचं, कारण की हा महत्वाचा षटकार असणार आहे. टार्गेट सेट करणारा षटकार. षटकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर 47-48 धावांचं टार्गेट असणार आहे मस्वे टीम समोर. तोपर्यंत आपण जाऊया टॉस काबोसमध्ये. चला या दोन्ही कर्णधार एसीसी आंबेघर टीम आपला कर्णधार पाठवा आणि वाळंजवाडी टीम
टॉस साठी जायचं आहे किरण दानावडे, पण टॉस का बॉस. हॅलो, चला दोन्ही कर्णधार टॉस कॉबॉक्स मध्ये आलेत. आपण लगेच टॉस कॉबॉक्स मध्ये जायचं आहे किरण. तर आंबेघर विरुद्ध वळणसवाडी असा हा सामना नक्कीच या ठिकाणी असणार आहे. टॉस घेतला जाईल दोन्ही संघामध्ये. साखळी सामन्यातला हा शेवटचा सामना आहे. तर दोन्ही संघनायक आमच्या समवेत आहेत. कृपया विनंती आहे आपण संयोजक यायचा आहे. टॉस का बॉस पावर्ड बाय AP स्पोर्ट्स घनसोली, प्रोप्रायटर अमित पवार यांच्या माध्यमातून. तर टॉस या ठिकाणी घेतला जाईल हेड आणि टेल. तर हेड इज अ कॉल आणि टेल आलेला आहे. आंबेघर संघाकडे नाणेफेकीचा कौल जातोय. निर्णय इथे सांगावा लागेल. तर निर्णय नक्कीच प्रलंबित राहील. निर्णय ते लगेचच सांगतील. तर नवीन जर्सीमध्ये एक चांगला प्रयत्न नक्कीच राहणार आहे. तर आपल्याला आता ते निर्णय तर सांगणारच आहेत, परंतु ह्या नियोजनाविषयी आयोजनाविषयी काय सांगाल आणि कशी टीम बिल्ड केलेली आहे. तुमच्या टीममध्ये बरेचसे पोलीस आहेत असं देखील आम्ही ऐकलेलं आहे. आणि आता न्यू जर्सीमध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल. सर्वप्रथम जन्नीदेवी क्रिकेट क्लब मसवे, मनापासून धन्यवाद तुमचे, आम्हाला खेळायची संधी दिली. सुंदर प्रकारे नियोजन इथे केलेले आहे तुम्ही. संधीबद्दलही धन्यवाद. आणि आता खेळ पाहूया. प्रॅक्टिसमध्ये आहेत बाकी टीम, समजेलच. तर धन्यवाद. हे होते वरणवाडी संघाचे कर्णधार. चांगला खेळ आमच्यापर्यंत पोहोचवतीलच. पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंटरी बॉक्स मध्ये. पुढील वार्तांकन पाहण्यासाठी विनोदजी धनावडे यांच्याकडे. धन्यवाद. चला खरेदी टीम, आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. जे काही करेक्शन असेल त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. तुम्ही क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज व्हा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन केलं जाईल आणि निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एक धाव घ्यायची राहिली होती, ती करेक्शन केलं जाईल आणि टार्गेट सेट केलं जाईल. 48 धावसंख्या असणार आहे. 49 धावांचं टार्गेट मसवे टीम समोर असणार आहे. चला फलंदाज मैदानामध्ये उतरवायचे आहेत. मॅचला लगेच सुरुवात करून घ्या. वेळ घालवू नका. आता एक एक मिनिट हा महत्वाचा असणार आहे.
थोडी तू कशाला जातो कशाला चला मॅचला सुरुवात होईल आणि विनंती असेल ACC आंबेकर टीम आपण टॉस जिंकलाय आणि निर्णय हा एका षटकाच्या अगोदर कळवायचा आहे. चला टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे तो ACC आंबेकर ब टीमनं. मॅचला सुरुवात केली जाईल. 49 धाव्यांचं टार्गेट कर्दी कुडाळ टीमनं ठेवलंय ते मस्वे टीम समोर. 30 चेंडूचा सामना करायचा आहे आणि 49 धावांचं टार्गेट. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक. संदीप निकम हा गोलंदाज मार्गवरती निघतोय. पहिला चेंडू घेऊन दीपक शिर्के हा स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला मंगेश शिर्के. पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय आणि लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी आलाय तो दिमागदार चौकार. आला त्याच टप्प्यावरती चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकारानं स्वागत केलंय. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजसाठी तयार होईल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केला जातोय आणि त्या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय येणाऱ्या चेंडूसाठी. हा प्रयत्न राहिलाय. संदीपनं एक चालाखीनं हुशारीनं गोलंदाजी केली जाते आणि येणारा चेंडू हा डॉट चेंडू हाताळला जातोय. म्हणजे जेवढे डॉट चेंडू धावांवरती नियंत्रण राखू शकतं आणि ज्यावेळी तुम्ही मोठे पटके खेळता त्यावेळी धावसंख्येवरती नियंत्रण बिघडलं जातं. पण यावेळी धावसंख्या थांबवली गेली येणाऱ्या चेंडूमध्ये संदीपाने. आता हा प्रयत्न राहिलाय. तर घोषित क्षेत्र निवडलं जातंय. एक सिंगल धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 5 या आकड्यावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर ही जमवण्याचा प्रयत्न 2 जोडीकडून राहिलाय. महत्वाची जोडी जर आपण पाहिली तर मस्वे टीमकडून मंगेश आणि दीपकची जोडी या धावांचा पडला करण्यासाठी मैदानामध्ये खेळ केला जातो या जोडीकडून. पुन्हा एकदा संदीप या धावा थांबवण्यासाठी प्रयत्न केलाय. येणारा चेंडू घेऊन निघतोय. फुलटा चेंडू, बॅटची एज आणि फलंदाज दीपक शिर्के याचा खेळ संपवलाय. झेल पकडलाय तो एस्टेनच्या पाठीमागे रामदास यांनी. महत्वाचा फलंदाज, आक्रमक फलंदाज बाद होऊन परतला जातोय. दीपक ज्या ज्या वेळी मैदानामध्ये थांबलाय त्या त्यावेळी आपल्या टीमला एक मोठं योगदान दिलंय. पण आज शिकार ठरला तो संदीप याचा. आज संदीपनं पॉवर प्लेचं षटक हाताळलंय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाचं षटक आणि महत्वाचा फलंदाज बाद होऊन परतला जाईल. आता त्याच्या जागेवरती जर आपण पाहिलं तर गणेश शिर्के आणखीन एक आक्रमक फलंदाज मस्वे टीमकडून. गणेश शिर्के एक मोठं नाव जर आपण पाहिलं तर मस्वे गावाकडून येतं. एक आक्रमक फलंदाज, वेगवान धावसंख्या जमवणारा जर आपण पाहिलं तर या गणेशचा विचार केला जातो आणि आज मैदानामध्ये आपल्या टीमसाठी उतरला गेलाय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला फलंदाज बाद होऊन परतलाय. पुन्हा एकदा संदीप येणारा चेंडू घेऊन निघतोय. 4 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. आणखीन एक प्रयत्न, जल्लोष केला जातोय आणि पंचांनी आल्या पावली गणेशला पाठवण्याचं काम केलंय. एस्टेनच्या पाठीमागे रामदासनं चोक्का मिरी बजावली. संदीप निकम एक उत्तम गोलंदाजी केली जाते. 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाज, महत्वाचे फलंदाज परतलेत. आता अडचणीत सापडले ती मस्वे टीम. दोन्ही फलंदाज बाद होऊन परतलेत. संदीपनं आज जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी घेतली आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 2 चेंडूवरती दोन्ही फलंदाज बाद होऊन परतलेत. चौकार आला पण या चौकारानंतर जे त्यानं कमबॅक केलंय. आता शेवटचा चेंडू असणार आहे हॅट्रिकचा चेंडू. या स्पर्धेमधील जर आपण पाहिलं तर 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आल्यात. जर पहिली हॅट्रिक जर आपण पाहिली तर केडंबे गावाकडून आणि दुसरी हॅट्रिक पुनवडी गावाकडून.
पण दोन्ही संघ बाद फेरीमध्ये राहिले गेलेत. आता संदीपसाठी हा हॅट्रिकचा चान्स. आणखीन एक संधी, पण घोषित क्षेत्र निवडलं जात आहे. राजेश मैदानामध्ये आला आणि एक सिंगल धाव जमवली गेली. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचली ती 6 आकड्यावरती. आता 24-43 समीकरण येऊन थांबल्या. महत्वाचे फलंदाज परतलेत, पण एका साईडला जर आपण पाहिलं तर मंगेश शिर्के आहे. मंगेश शिर्के म्हटलं ते कोणत्याही क्षणाला आपल्या टीमचं पारडं जड करू शकतो, एक आक्रमक पारी खेळू शकतो. मंगेश शिर्केचं एक मोठं नाव घेतलं जातं मस्वे गावाकडून. आज आता स्ट्राईकवरती येतो एका षटकाच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2चा विचार केला जाईल. गोलंदाज अमित निकम. पॉवर प्ले क्रमांक 2 साठी या गोलंदाजाचा पर्याय निवडला गेला. आता पहिला चेंडू खेळला जातोय मंगेश कडून, पण इथं थांबवलंय. निर्धाव चेंडू पद्धतीने इथं हाताळला जातोय. अमित निकम षटक क्रमांक 2 साठी आलाय. सुरुवात चांगली राहिल्या निर्धाव चेंडून. 23-43 समीकरण समोर आले आता मस्वे टीम साठी. आडव्या बॅटनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाते, पण क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर तिथं होता, पण यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि आपला फलंदाज जर आपण पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचला गेला. राजेशने एक सिंगल धाव जमवली जाते. मंगेशने आपलं खातं ओपन केलंय. यावेळी फटका खेळलाय राजेशच्या बॅटमधून. एक मोठा फटका निघाला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला, पण चेंडू निघून चाललाय. 6 धावांसाठी हा आलाय राजेशच्या बॅटमधून दिमागदार षटकार. आपण रिप्ले टेलिकास्ट बघतोय ज्या पद्धतीने खेळला गेला. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी हा षटकार. षटकाराने जर आपण पाहिलं तर आता धावसंख्या 13 आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा प्रयत्न राहिलाय, पण गोची क्षेत्रामध्ये हा चेंडू जाऊन थांबलाय. सिंगल धावेसाठी आता डाव सावरला या दोन जोडीनं. महत्वाचे 2 फलंदाज परतले होते. दीपक आणि गणेश दोन्ही आक्रमक फलंदाज होते, पण मैदानामध्ये जास्त काळ थांबू शकले नाहीत. संदीपचे शिकार ठरले दोन्हीही. एसटीच्या पाठीमागे रामदासनं जी कामगिरी बजावली, उत्तम कामगिरी बजावली. एक टर्निंग पॉइंट मॅचचा दोन्ही चेंडूवरती राहिला गेला. पुन्हा एकदा अमित गोलंदाजीसाठी तयार झालाय. महत्वाचा चेंडू राहिला असं वाटलं की लक्षटंपाच्या बाहेरून जातोय, पण राजेशने सोडण्याचा विचार केला, पण चेंडू अंगाचा भेद घेतला जातोय. हा डॉट पद्धतीनं चेंडू आलाय. धावसंख्या ही 15 आकड्यावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन धावा ऍड केल्या जातील. आणि धावसंख्या जर आपण पाहिले तर जाऊन पोहोचल्या 17 ना. 17 आहे ना. 15 2 17 ना. चला 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केलाय. डॉट आला रे. काय माहिती का त्यांनी बॅट फिरवलं.
हा निर्धाव पद्धतीचा चेंडू आलाय. जीवन षटक क्रमांक 3 साठी आलाय. आज फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर जीवन जास्त काळ मैदानामध्ये टिकू शकला नाही, जास्त धावसंख्या जमू शकला नाही, पण आज गोलंदाजीमध्ये एक धारदार गोलंदाजी राहिली जीवनाची. हा प्रयत्न राजेशनं एक परफेक्ट फटका खेळला जातोय, पण क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचायच्या अगोदर चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी हा आलाय राजेशच्या बॅटमधून चौकार. आज जबाबदारी घेतली राजेशनं आणि आल्या पावली जर आपण पाहिलं तर ही महत्वाची फलंदाजी राहिली मस्वे टीमसाठी. आज जर आपण पाहिलं तर मंगेश शांत आहे, जास्त का स्ट्राईकवरती आला नाही. राजेशला जास्त स्ट्राईक दिली गेली आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 या कडेवरती जाऊन पोहोचली 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक प्रयत्न चोरट्या पद्धतीनं धाव घेण्याचा डायरेक्ट हिट केला जाईल आणि हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. थर्ड अंपायर दिला आहे इथं आणि याच्यानंतर चेक केला जाईल. चला फलंदाज सुरक्षित आहे, आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. एक सिंगल धाव ऍड केली जाईल आता आणि धावसंख्येचा विचार केला तर 24 आकड्यावरती जाऊन पोहोचले. मंगेशच्या बॅटमधून हा पॉवरफुल फटका निघाला जातोय आणि ही सीमारेषा ओलांडली जाते. आणखीन एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 चेंडूंमध्ये आता 21 धावांचं समीकरण समोर आलंय. स्पीडअप घ्या थोडं. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडंसं स्पीडअप ठेवा. चला थोडंसं स्पीडअप वाटलं. क्षेत्ररक्षण करणारी टीम मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. 4थं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल आणि सुता कर्णधार संदीप निकम गोलंदाजीसाठी आलाय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर महत्वाचं राहिलं होतं. 2 फलंदाज पॉवर प्लेमध्ये त्यानं बाद केले होते आणि 6 धावसंख्या ही खर्च केली होती पहिल्या षटकामध्ये आणि आता दुसऱ्या षटकाचं वैयक्तिक हाताळण्यासाठी हा षटक क्रमांक 4 साठी या गोलंदाजाचा पर्याय निवडलाय. राजेश आणि मंगेशनं हा डाव सावरला. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर राजेश आला आणि राजेशनं ती महत्वाची फलंदाजी राहिली. वैयक्तिक 17 आकड्यावरती खेळतो या राजेश आणि मंगेश जर आपण पाहिलं तर 7 आकड्यावरती म्हणजे ओपनिंगसाठी आला, पण जास्त त्याला चेंडू खेळता आले नाहीत. जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर राजेशनं चेंडू खेळले आणि हा महत्वाचा डाव सावरलाय. आता 12 चेंडू 21 धावांचं समीकरण असणार आहे. संदीप निघतो या येणारा चेंडू घेऊन राजेशसाठी. पायावरती आदळला जाईल, अपील केलं जातोय, पण हा बाहेरून जाणारा चेंडू. इथं एक सिंगल धाव दिली जाते. एक सिंगल धाव घेतली जाईल आणि सिंगल धाव येणार धावसंख्या 29 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. म्हणजे आता 11-20चं समीकरण समीर आलंय. मॅच तंतोतंत चालले.
प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे ही धावसंख्या जमावावी लागते, हा प्रयत्न राहिलाय. चला मॅचला सुरुवात करा. मंगेश शिर्केच्या बॅट मधून आक्रमक पारी बघायला भेटली जाते आणि या चेंडूला पाठवून दिले मेल्ड विकेटच्या रिझन मध्ये 6 धावांसाठी मंगेशचा पॉवरफुल षटकार बघायला भेटला जातोय. कृष्ण जबाबदारी घेतली. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजीसाठी तयार झालाय. फटका खेळला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल पण एकेरी धाव इथं वाचवली आहे. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगलच्या साहाय्याने जर आपण पाहिलं तर धावसंख्या 36 या आकड्यावरती. आता 13 धावांची आवश्यकता आहे. षटकारानं थोडासा विजय सोपा झाला. म्हणजे आता गोलंदाजाला मेहनत करावी लागेल, जास्तीत जास्त डॉट चेंडू घ्यावे लागतील, म्हणजे मॅचवरती आणखीन पकड मजबूत करता येईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजसाठी राजेश आहे पण इथं डॉट चेंडू आलाय. निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळला जातोय. संदीप कडून षटकार आल्यानंतर कमबॅक केलं. राजेश 12 चेंडूंचा खेळ केला, 18 आकड्यावरती खेळतोय आणि मंगेश जर आपण पाहिलं तर 5 चेंडू खेळले, 14 आकड्यावरती खेळतोय. म्हणजे मंगेशचा स्ट्राईक लेग उत्तम आहे, त्या पद्धतीने खेळला जातोय. पुन्हा एकदा संदीप तयार झालाय गोलंदाजीसाठी. बाहेरून जाणारा चेंडू त्याच पद्धतीने खेळला जातोय. शेखर आहे तिथं, चेंडू अडवला जाईल पण फेकी करत असताना थोडीशी तारांबळ झाली आहे आणि फलंदाज इथं धावचित्या स्वरूपात बाद होईल. राजेशला परतावं लागेल. ही जोडी थोडंसं मनोबल खचलं गेलं आणि दोघांचा ताळमेळ बिघडला गेला. मंगेशनं स्वतःचं क्रीज सोडलं आणि राजेशला क्रीज सोडत असताना धावचित्या स्वरूपात बाद होऊन परतलाय. 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या 38 आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या धावफलकावरती आले. 11 धावांची अजून आवश्यकता असणार आहे म्हसवे टीमला पहिला विजय संपादन करण्यासाठी. आणखीन एक मोठा फटका कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथं, फेकी केली जाईल. एकच धाव, षटक समाप्त केले जाईल. आता 6 चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये पहिला विजय संपादन करण्यासाठी. दोन्ही टीम जर आपण पाहिलं तर एक समोरासमोर लढतायत. प्रयत्न चांगले आहेत दोन्ही टीमचे की आपल्याला पहिला विजय संपादन करायचा, या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर आयोजन करणारी टीम म्हसवे टीम ही धावांचा पाठलाग करते, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कर्दी टीम ही धावांचा बचाव करते. आणि या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर ASC लाईव्ह आणि या लाईव्ह साठी जर आपण पाहिलं तर 3644 हे व्हीव्यू आलेत आणि कनेक्ट झालेले जर पाहिले तर 130 जण हे लाईव्ह प्रक्षेपण बघतायत आणि आपल्याला या लाईव्ह साठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. आणि विनंती केली जाईल की आपण ASC लाईव्हला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि हे लाईव्ह जर आपण पाहिलं तर एक उत्तम लाईव्ह आहे, अचूक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. जाऊया मॅच मध्ये थोडीशी रंगत आले. आता रामदास आलाय, 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक धावला जाईल. इथं चूक होते, चेंडू बाउन्सर पद्धतीने निघून चाललाय. रोशन कडू झाली ही महत्वाची चूक. हा चेंडू अडवला असता तर मॅच मध्ये थोडीशी रंगत आली असती, पण हा येतोय दिमागदार चौकार. चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे. रामदास पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. मंगेशच्या बॅट मधून एक आक्रमक मारी, विजयी षटकार निघाला जातोय आणि या षटकारानंतर जर आपण पाहिलं तर म्हसवे टीम विजय होते. विजय संघाचं पण हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे हार्ड लक बॅड लक टीम
करंदे टीम शेवटच्या क्षणापर्यंत मोठी लढत दिली आणि काही चुका घडल्या आणि हा चुकाचा निरसन जर आपण पाहिलं तर पराजय आपल्या हातामध्ये आलाय. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. ACC आंबेगर टीम आपली लाईनअप करा आणि मैदानामध्ये उतरायचं आहे. चला थोडंसं स्पीडअप ठेवा आणि वळणजोडी टीम आपली ओपनर जोडी ही मैदानामध्ये लगेच दाखल करायची आहे. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. तोपर्यंत DJ मास्टर यांना थोडी संधी देऊया. महत्वाची जर आपण पाहिलं तर ज्या गोलंदाजानं 2 षटकं हाताळली आणि महत्वाच्या क्षणाला 3 विकेट घेऊन ही मोठी धावसंख्या उभारली गेली आणि मंगेश शिर्के ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि शैलेश सनस कडून त्याला 500 रुपयाचं या खेळीसाठी पारितोषिक दिलं जाते. मित्राकडून मित्राला हा पेहराव असणार आहे. आज मंगेश शिर्के हा हुकमेका ठरलाय मसवे गावाच्या टीमसाठी. तर चला जाऊया मॅचकडे. एक मोठी लढत आणखीन एक असणार आहे. या स्पर्धेमधील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच रंगली जाईल. एका बाजूला असणार आहे ACC आंबेगर ब टीम आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे वळणजवाडी टीम. एक मोठी लढत आपल्या समोर आणखीन एक आल्या मॅच मध्ये रंगत येईल. आता तर आपण ओपनिंग जोडी ही मैदानामध्ये पाठवायची आहे आणि मॅन ऑफ द मॅच ही समोर द्यायची आहे. विनंती केली जाईल स्टेजच्या समोर